हाय हॅलो एव्हरीवन. आज आपण ओल्या नारळाची चटणी बनवूया. तर मी झाडावरून फ्रेश असा एक ओला नारळ काढून घेतलेला आहे. माझ्याकडे नारळाची साल काढण्याचा एक साचा आहे, त्याच्या मदतीने पूर्ण नारळाची साल काढून घेतली मी. ओल्या नारळाचे उकडीचे मोदक खूप टेस्टी होतात. त्याचप्रमाणे साऊथ इंडियन फूडमध्ये डोसा असेल, इडली असेल, त्यासोबत आपण ओल्या नारळाची चटणी बनवतच असतो. तर आज मी साबू वड्यांसोबत खाण्यासाठी ओल्या नारळाची चटणी बनवणार आहे. तर अशा पद्धतीने माझी इथे साल काढून झालेली आहे. खूप हार्ड आहे हे काढण्यासाठी. पूर्ण वरचा लेअर काढून घ्यायचा आणि नारळ फोडून घ्यायचा. नारळातलं पाणी पिण्यासाठी बघा लहान मुलं उत्सुक आहेत. चला, तर मी नारळातलं थोडं पाणी पिऊन घेतलं आणि आता तो नारळ मी फोडून घेतला. हा ओला नारळ आता आपल्याला व्यवस्थित खिसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर खरपूस भाजलेले शेंगदाणे, हिरवी मिरची आणि किसलेला नारळ त्यामध्ये घालायचं, थोडंसं आलं आणि चवीपुरतं मीठ. मग मस्त मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपली नारळाची चटणी तयार आहे. अशाच क्विक अँड इझी रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी लिंक बायोमध्ये ॲड केली आहे. थँक्यू. बाय बाय.